भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागसेरवन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज समोरील बेटातील चौकास सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर चौक नामांतरित करावं व तेथे त्यांच्या पुतळ्याची स्थापना करावी असा नगरसेवक पंकज भारसाखळे यांचा प्रस्ताव महापालिकेत एकमुखाने मंजूर केलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतामूलक व प्रगत विचारांचा वारसा पुढे नेणारे त्यांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नागसेरवन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज समोरील बेटातील चौकास सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर चौक नामांतरित करावं व तेथे त्यांच्या पुतळ्याची स्थापना करणं हा प्रस्ताव नगरसेवक पंकज भारसाखळे यांनी महापालिकेसमोर विधिवत मांडला होता। सदर प्रस्ताव महानगरपालिकेत एकमुखाने मंजूर करण्यात आला। भैयासाहेबांच्या जयंतीनिमित्त या नामांतरित चौकात उपस्थित राहून अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल पंकज भारसाखळे यांनी मनपूर्वक समाधान आणि कर्तृत्व गौरव व्यक्त केला। त्यांनी नमूद केलं की सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने केलेले ही पुढाकार ऐतिहासिक असून त्यात योगदान देण्याचं भाग्य लाभलं ही अभिमानाची बाब आहे। तसेच भैयासाहेबांच्या प्रेरणेने समाजहिताच्या कार्यात सातत्य ठेवण्याचा संकल्प त्यांनी या प्रसंगी पुन्हा एकदा दृढ केला। कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे प्राचार्य सुनील वाकेकर, डॉक्टर सुशील सूर्यवंशी, सचिन निकम, सुरेश चव्हाण, काकासाहेब गायकवाड, मिलिंद मोकळे तसेच आंबेडकरी विचारधारेच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। आणि त्यांच्या सर्व जे रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी ते ह्या विषयासाठी पुढाकार घेत आहेत, त्यासाठी फार चांगलं कार्य ते करत आहेत की नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे। बजेटची जी काही अडचण आतापर्यंत होती ती बजेटमध्ये जरी अडचण असेल तर आपण लोकसहभागातून का न होऊ या ठिकाणी आपण चांगलं पुन्हा या ठिकाणी उभारू आणि येणारा जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण पुतळ्याला अभिवादन करू असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। भैयासाहेबांचं कार्य फार मोठं आहे। आपली बौद्ध महासभेची जेव्हा या ठिकाणी परिषद होती त्यावेळेस नगरसेवक असताना मीराताई आंबेडकरांचं आशीर्वाद घेण्याचं आम्हाला भाग्य लागलं। त्यावेळेस मीराताईंनी त्यांचं मनातलं बोलून दाखवलं की माझी इच्छा आहे की माझ्या पतीची पुण्या देशामध्ये कुठे पुतळा नाही आहे, तर चांगला पुतळा जर इथं उभारला गेला तर मला आनंद होईल। त्यांच्याच मागणी आणि त्यांच्या विचाराचा आदेश म्हणून आम्ही महानगरपालिकेमध्ये हा ठराव मांडला की भैयासाहेबांचा इथे एक चांगला पुतळा बसवावा आणि ते ठराव मंजूर करून घेण्यात आला। खरं म्हणजे भैयासाहेबांचा पुतळा शहरामध्ये कुठेही उभारता आला असता, पण ह्याच चौकाला याच्यासाठी आपण भैयासाहेबांचा पुतळा उभारण्याचा ठराव घेतला। कारण की भैयासाहेब आपले जे मिलिंद परिसर आहे किंवा PS सोसायटी त्याचे देखील ते विश्वस्त राहिलेले आहेत। त्याच त्यांचं ह्या जे परिसर आहे ह्या ठिकाणी बाबासाहेबांचं देखील स्पर्श झालेला आहे, तसंच भैयासाहेबांचा देखील ह्या परिसरात स्पर्श झालेला आहे। आपलं विद्यापीठ या ठिकाणी आहे, त्याचबरोबर लेणा देखील या ठिकाणी, म्हणून ह्या रस्त्याला आणि ह्या भागाला एक महत्त्व आहे। म्हणून ह्या चौकाला आम्ही सर्वमध्ये भैयासाहेबांचं चौक म्हणून आम्ही नाव देऊ शकलो, याचा मला खरंच आनंद होत आहे। जे काही सहभाग आम्हाला लावेल नेहमीच नगरसेवक म्हणून माजी नगरसेवक म्हणून मी सचिन आणि त्यांच्या सर्व मित्रांनी असं या ठिकाणी गवई देतो। वापस एकदा भैयासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।